विश्व कल्याणासाठी वेदो मंत्रोच्चारात श्री विष्णुयाग संपन्न। अहिल्यानगर ब्राह्मण विचार मंचचे आयोजन। अधिक मासाच्या पावन पर्व काळात अहिल्यानगरच्या ब्राह्मण विचार मंच व बन्सी महाराज मिठाईवाले जोशी परिवाराच्या वतीने विश्व कल्याणासाठी व समस्त प्राणीमात्रांच्या सुख समाधानासाठी वेदो मंत्रोच्चारात भक्तिमय वातावरणात श्री विष्णुयाग संपन्न झाला। गुलमोहर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात झालेल्या या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यागाच्या दर्शनाचा लाभ घेतला। या विष्णू यागामुळे परिसरात भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। एक दिवसीय श्री विष्णू यागामध्ये पुरोहितांनी वेदो मंत्रोच्चारात सर्व धार्मिक विधी, होम हवन, पूर्णाहुती व महाआरती आदी विधिवत पार पाडल्या। ब्राह्मण विचार मंचचे अध्यक्ष शिरीष जानवे, प्रिया जानवे, सचिन महेश कुलकर्णी, उपाध्यक्ष राजकुमार जोशी यांनी या धार्मिक सोहळ्यासाठी पुढाकार घेत नियोजन केले। यावेळी आशिष गोपीकृष्ण शर्मा, सौ राखी शर्मा, गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कुमार नवले व सौ स्वाती नवले यांनी यागाचे यजमानपद भूषवले। राजकुमार जोशी म्हणाले, हिंदू धर्मात अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या पुण्यकाळात श्री विष्णू याग करणे, अन्नदान करणे हे महापुण्याचे काम समजले जाते। परमेश्वराच्या कृपेमुळे जोशी परिवार नगर शहरात प्रत्येक अधिक महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी पुढाकार घेत आहे। आमच्या पंजोबांपासून ही परंपरा आजपर्यंत अखंडितपणे सुरू आहे। ब्राह्मण विचार मंचच्या वतीने झालेल्या या विष्णू यागाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रिया जानवे म्हणाल्या, दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासामध्ये ब्राह्मण विचार मंचच्या वतीने श्री विष्णुयाग केला जात आहे। यासाठी बन्सी महाराज मिठाईवाले जोशी परिवार, श्री गजानन महाराज मांडित ट्रस्ट व भाविकांचे मोठे सहकार्य मिळते। हिंदू संस्कृती व परंपरा जपण्यासाठी अशा सोहळ्याचे आयोजन करत आहोत। यागाच्या पूर्णाहुतीनंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमासाठी ब्राह्मण विचार मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गजानन महाराज मंदिर व्यवस्थापकांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मधुसूदन मुळे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, मनोज जोशी, धीरज जोशी, गिरीश जोशी, माजी नगरसेविका सुप्रिया जाधव, नगरसेविका गौरी बोरकर, गीता गिल्डा, स्वाती शिरसूल, ज्योती दांडगे, अशोक गायकवाड, रुद्रेश अंबाडे, रेणुका करंदीकर, विशाल साबळे, आदिनाथ म्हस्के, विशाल लेंभे, नीमा लेंभे व परिसरातील भाविक उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। अधिक मास निमित्त ब्राह्मण विचार मंच आयोजित मी प्रिया जानवे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा अध्यक्ष देखील आहे आणि ब्राह्मण विचार मंचची सर्वेकर्ता म्हटलं तरी चालेल आहे। या ठिकाणी आपण अधिक मासानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या ठिकाणी विष्णू यागाचं महत्त्व आमच्या जे गुरुजी होते त्यांनी अतिशय उत्तम रीतीने त्याचं विश्लेषण केलंय। त्यांनी अधिक मासाचं महत्त्व सांगितलंय आणि या ठिकाणी विष्णू याग आयोजित करता आला आणि त्या निमित्ताने 33 जोडपे या ठिकाणी आम्ही जेवणासाठी बोलवलेले आहेत आणि हा अतिशय सुंदर असा एक आपल्याला आध्यात्मिक योग आज आलेला आहे आणि या आध्यात्मिकातून जनतेला हा संदेश द्यायचा आहे की हिंदुत्व टिकवा आणि आपल्या धर्माचं पालन करा, हाच यातून संदेश द्यायचा होता। आणि हा कार्यक्रम हा सर्वांनाच एक आनंददायी आहे आणि 3 वर्षातून येणाऱ्या अधिक मासाचं या ठिकाणी आम्ही महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नमस्कार। परमेश्वराच्या कृपेने दर अधिक मासला गेले ही 9वी खेप आहे अधिक मासची। परमेश्वराच्या कृपेने परमेश्वर मला बुद्धी देतो व अधिक मासला मी जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रम करून अधिक मासचा जे भगवंतांनी सांगितलंय श्रीकृष्णाने त्याचा जेवढं होईल तेवढं उपकार फेडायचा परमेश्वराची कृपा करतो व अधिक मासमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना अन्नदान करता येईल त्या हिशोबाने करतो। ही परंपरा
ही माझ्या आजोबा बंसी महाराज मिठाईवाले व जोशी परिवारतर्फे चालू आहे व इथून पुढे पण चालू राहील व विठ्ठल ब्राह्मण विचार मंच व अखिल ब्राह्मण महासभा यांच्या वतीने मला दरवर्षी भरपूर सहकार्य भेटतं. तसेच केडगाव ब्राह्मण संघ व तुमचा अहिल्यानगर ब्राह्मण पुरोहित महासंघ किशोर जोशी यांचाही मला दरवर्षी भरपूर सहकार्य मिळतो. त्यांच्या सहकार्यामुळं हे सर्व काम सिद्ध होत आहे व परमेश्वराची कृपा अशीच अखंड राहो व जास्तीत जास्त लोकांना माझ्या हाताने अन्नदान अन्नप्रसाद उलटीत हो हीच परमेश्वराची कृपा. हे माझं काही नाही, परमेश्वर मला बुद्धी देतो म्हणून मी करतो. हे माझं त्यातलं काही नाही, मी करतोय फक्त. परमेश्वर बुद्धी देतो म्हणून मी करतो, त्यात माझं काही नाही. परमेश्वर फार मोठा आहे, तो मला सद्बुद्धी देतो म्हणून माझ्या हातून हे सत्कार्य घडत आहे. त्याबद्दल आलेल्या सर्व यजमानांचे मी माझ्या परिवार जोशी परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद देतो.